नमस्कार, मी अमरीन खान. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडीवर. विद्यापीठात कंत्राट घेण्याच्या वादातून कंत्राटदारावर जीवघेणा हल्ला. कुलसचिव खुद्द हल्ल्यामागील सूत्रधार असल्याचा आरोप. मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेतील विद्यार्थ्यांना मानधन आणि प्रमाणपत्र द्यावे या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन. अखेर एका वर्षानंतर महापालिकेचा एक शोध नावाचे प्रदर्शन आणि बक्षीस वितरण संपन्न. आता सविस्तर बातम्या. पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थिनीला लाचेची मागणी केल्याचे प्रकरण ताजेच असताना कुलसचिव यांच्या सांगण्यावरून कंत्राटदारावरती जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली. त्यामुळे विद्यापीठात नवीन विषयावरून चर्चा रंगत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कंत्राट घेण्याच्या वादातून जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. सिक्युरिटी एजन्सी व्यावसायिक कारभारी किसन जाधवर यांच्यावर बाबा पेट्रोल पंप येथे हल्ला करून 4 चाकी वाहनांच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्याबाबत त्यांनी एडीएनसोबत बोलताना अधिक माहिती दिली. या घटनाक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव यांनी प्रतिस्पर्धी कंपनीला त्रुटी असताना देखील कंत्राट देण्याचा आग्रह केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे कुलसचिव पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकणार असल्याचे चित्र दिसत आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ई टेंडरिंग मध्ये आणि या विद्यापीठामध्ये चांगला गोंधळ आणि खूप चालू आहे. खूप घोटाळेबाज विद्यापीठामध्ये घोटाळा होत आहे आणि यामध्ये मी जे ई टेंडरिंगमध्ये भाग घेतला होता ते कामाचं स्वरूप स्किल्ड अनस्किल्ड म्हणजे मॅनपॉवर सप्लायचं टेंडर होतं. त्या टेंडरमध्ये जे काही टेंडरमध्ये आले होते त्याच्यामध्ये येलोनमध्ये महात्मा फुले मल्टी सर्व्हिसेसचे परभणीचे एक आणि आमचे एलेक्झर कंपनीचा एक असे आम्ही येलोनमध्ये 2 जण आले होतो. आणि तो जयप्रकाश काळे आणि ते विनय काळे ते काळे बंधू आणि आणखी अनोळखी असे 2 व्यक्ती मिळून 6 लोकांनी माझ्यावर प्राणघातक म्हणजे जीवेच मारण्याचा प्रयत्न होता. 100% मला त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला. परंतु नशीब माझं असं की मी बाबा पेट्रोल पंपाच्या जवळ अगदी थोड्या अंतरावर मी अशा त्यांनी गाडी अडवून माझ्या प्राणघातक दगडाचा हल्ला केला. गाडी तोडली, मला गाडीच्या बाहेर ओढलं. मी ओरडलो, आई ग मेलो असं म्हणून मी खूप त्यांना असं एकदम झटका मारून पळवलं. तेवढं ते समोरून बाबाकडनं 5-25 लोक पळत आले म्हणून ते पळून गेले. म्हणून मी या प्रकारात वाचलो, नाही तर मला त्या दिवशीच माझं प्राण गेला असतं. त्या विद्यापीठाचे कुलगुरू सूर्यवंशी मॅडम, तिथं त्यांचे पती राजेश सूर्यवंशी, अकाउंटंट जाधव साहेब या तिघांनी मिळून मला पहिले सुरुवातीला हे कामाच्या संदर्भामध्ये काम तुम्ही जे विद्यापीठामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली ती वापस घ्या, नाही तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ. माझ्या जीविताला त्यांच्यापासून धोका आहे. मला उद्या ते कधीही कुठेही मारू शकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एका गाईडने संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून लाचेची मागणी केल्याचे प्रकरण ताजे असताना कुलसचिव यांच्या सांगण्यावरून ठेकेदारावर हल्ला चढवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुलसचिव यांच्यावर यापूर्वीच अनेक आरोप प्रत्यारोप लावून त्यापूर्वीपासूनच प्रकाश झोतात आहेत. त्यानंतर आता त्यांच्यावर अशा प्रकारचा गंभीर आरोप लावल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेतील विद्यार्थ्यांना मानधन आणि प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी विभाग प्रमुख यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. पोलीस आयुक्तालय औरंगाबाद शहर यांच्या आस्थापनेवरील अधिकारी अंमलदार यांचे पाल्यांना भारतीय अभियांत्रिकी संस्थाच्या प्रथम वर्षात सामायिक प्रवेशद्वारे प्रवेश घेतल्यावर आर्थिक मदतीची तरतूद आहे. अशा पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या पाल्यांना पोलीस कल्याण निधीमधून 1 लाख रुपये स्कॉलरशिप देण्यात येते. त्यापैकी 50,000 रुपये प्रथम वर्षाकरिता प्रवेश घेताना व उर्वरित 50,000 रुपये पुढील वर्षी प्रवेश घेतल्यानंतर धनादेशाद्वारे अदा करण्यात येते. स्कॉलरशिपची रक्कम संबंधित पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी
यांच्या मार्फतीने दिली जाते। त्यानुसार या योजनेसाठी पात्र ठरलेले सहाय्यक फौजदार सुभाष चव्हाण यांचे सुपुत्र चेतन सुभाष चव्हाण यांना शुक्रवारी क्रांती चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणपत दराडे यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी त्यांना पुष्पगुच्छ व 50,000 रुपये यांचा चेक देऊन चेतन चव्हाण यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या। चेतन पुढील शिक्षण घेण्यासाठी बनारस हिंदू युनिव्हर्सिटी वाराणसी येथे जाणार आहे। आम्ही इतकं मुख्यमंत्री कौशल्य विकास हे कोविडमध्ये कोर्स निघाला होता 6 महिन्याचा, परंतु आम्हाला डॉक्टर अफरोज मॅम HOD यांनी आम्हाला मानधनही दिलेलं नाही आहे। जसं आमच्याकडे GR आहे की ऑन जॉब ट्रेनिंग यांना भेटेल, या विद्यार्थ्यांना मानधनही भेटेल, या विद्यार्थ्यांना एक्झाम वगैरे देऊनही या विद्यार्थ्यांचा सर्टिफिकेट आलेला नाही। या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर सर्टिफिकेट पाहिजे आणि यांचं काय जे मानधन आहे वरून जे GR आमच्याकडे आहे ते GR आमच्याकडे आहे, तो GRचा मानधन या विद्यार्थ्यांना सुद्धा दिला आलेला नाही। हा मानधन आम्हाला सांगता येणार नाही, असा GR मध्ये लिहिलेले की यांना मानधन देण्यात येत आहे। पंतप्रधान योजनांना येत आहे, परंतु आम्हाला मानधन देता येत नाही। आमची इच्छा पूर्ण करावी आणि आम्हाला मानधन देण्यात यावं। आमचे एक्झाम होऊन एक मंथ होतोय, पण आम्हाला एक्झामचं सर्टिफिकेट देण्यात येत नाही आहे। हाँ, ये जो स्टूडेंट्स थे ये मुख्यमंत्री विकास कौशल्य योजना के बच्चे हैं। इनका कंप्लेंट ये था कि हमारे को सर्टिफिकेट नहीं मिले और इनका रिज़ल्ट ऑलरेडी वेबसाइट पे अपलोडेड है। तो हमने बात करे अभी असिस्टेंट कमिश्नर ऑफिस से, वहाँ जो क्लर्क है नागेश मिटकरी, उन्होंने बोले कि लिंक अपलोडेड हुई नहीं अभी, और जैसा लिंक अपलोड होंगी इनको सर्टिफिकेट मिल जाएंगे, तो इनका वैसा प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा एज अर्ली एज पॉसिबल। ये है ना 11 कोर्सेज थे, तो किसी को 2 महीने की ट्रेनिंग थी, किसी को 3 महीने की ट्रेनिंग थी। सिंपल ट्रेनिंग थी, बेड बनाना, BP लेना, शुगर चेक करना, और कुछ तो सैनिटरी हेल्थ वर्कर, ऐसा क्लीनिनेस मेंटेन करना, ऐसे छोटे छोटे कोर्सेज थे। तो उनको कोविड में जॉब देने का ऐसा वो था उद्दिष्ट, मगर अभी कोविड ही ख़त्म होने से प्रॉब्लम आ रहा। फिर भी ये सर्टिफिकेट इनको प्राइवेट में यूज़फुल रहेंगे। एडमिशन 300 स्टूडेंट्स लिए, मगर उसमें से 150 एग्जाम दिए, बस बाकी के छोड़ दिए। आंबेडकरवादी जयंती उत्सव समितीची बैठक आज सुभेदारी विश्रामगृह येथे पार पडली। या बैठकीत कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून अध्यक्षपदी दीपक निकाजे यांची निवड करण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त कट्टर आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी दुपारी भीमपुरा येथील लुंबिनी बुद्ध विहारामध्ये विजय खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। त्यानंतर सुभेदारी विश्रामगृह येथे आंबेडकरवादी जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी घोषित करण्यात आली। प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रकाश निकाळजे, श्रावण गायकवाड, रमेश गायकवाड, संजय ठोकर, कैलास गायकवाड, सुरेश नाना शिंगारे, बंडू कांबळे मुख्य निमंत्रक म्हणून विजय खंडागळे अध्यक्षपदी, दीपक भाऊ निकाळजे कार्याध्यक्ष, आनंद कस्तुरे महासचिव, बालराज दाभाडे स्वागताध्यक्ष, सचिन गंगावणे, शुद्धोधन मोरे प्रसिद्धी प्रमुख, सिद्धार्थ उर्फ बाळू गंगावणे, अनिल ढाले वरिष्ठ उपाध्यक्ष, सर्जेराव मनोरे, गौतम गणराज, नाना मस्के, चंद्रकांत रुपेकर, शैलेंद्र मिसाळ, संजय चिक्षे, सचिव बाळूभाऊ वाघमारे, रवी जावळे, राहुल वाघमारे, महेश रगडे, वसंत वक्ते, गजानन काळे, रमेश जायभाय, बंटी सदाशिवे, महासचिव नवल सूर्यवंशी, संजय सातपुते आदींची नियुक्ती करण्यात आली आहे। बैठकीस मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते। श्रावण गायकवाड आणि अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी एडीएनसोबत बोलताना समितीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत माहिती दिली। तसेच प्रशासनाकडून आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने काही मागण्या देखील मांडल्या। या जयंतीच्या निमित्ताने आम्ही 10 तारखेला येणाऱ्या 10 तारखेला उस्मानपुरा येथे मेडिकल कॅम्प ठेवलेला आहे। त्यानंतर 12 तारखेला बुद्धलेणी येथे वृक्षारोपण आम्ही करणार आहोत। 14 तारखेला समितीचे पदाधिकारी क्रांती चौक येथून एक मोटर वाहन रॅली काढून बाबासाहेबाला आम्ही त्या ठिकाणी अभिवादन करणार आहोत। की जवळपास बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये कोरोनाचा काळ असल्यामुळे 2 वर्ष खंड पडलेला आहे। आता आंबेडकरी जनतेमध्ये अतिउत्साह असल्याने त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था पॉईंटवर केली पाहिजे महानगरपालिकेने, आणि मोठ्या प्रमाणात महिला आणि तरुणी या जयंतीमध्ये सामील होत असल्याने त्यांच्यासाठी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केली पाहिजे। आणि प्रत्येक
ज्या ज्या ठिकाणाहून मिरवणूक निघेल त्या त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था महानगरपालिकेच्या माध्यमातून झाली पाहिजे. इथं जे जे काही मंडळ आहे त्या मंडळाने लवकरच आपल्या मिरवणुका लवकर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या मिरवणुकीसमोर नाचताना आपण दारू पिलेली नाही पाहिजे, जेणेकरून कुठलाही वाद उद्भवणार नाही आणि त्याच्यानंतर जयंतीच्या मंडळांनी आपल्या व्यवस्थित शांततापूर्ण मिरवणूक काढावी असे आवाहन या ठिकाणी समितीच्या वतीने करतो. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आंबेडकरवादी जयंती उत्सव समिती तर्फे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की जयंती साजरी करत असताना जर मंडळांना काही तांत्रिक अडचणी येत असतील परवानगीच्या वगैरे, तर त्यांनी आमच्या आंबेडकरवादी उत्सव समितीचं कार्यालय उस्मानपुरा या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी आम्हाला संपर्क साधावा. त्यांचे ज्या काही अडचणी असतील प्रशासकीय, जसं RTOमध्ये परवानगी, पोलीस स्टेशनला परवानगी, महानगरपालिकेकडून काही परवानग्या असतील, तर त्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या असतील तर त्या आमच्यामार्फत दिल्या जातील. आम्ही त्यांना मदत, शक्यतो ती मदत होईल ती समितीकडून त्यांना करण्यात येईल अशी मी सर्वांना विनंती करतो. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने वाढत्या महागाई विरोधात क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने वाढत्या महागाई विरोधात शुक्रवारी दुपारी क्रांती चौक येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल, घरगुती गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे सामान्य माणसाचे जीवन विस्कळीत होत आहे असा आरोप करत BRSPच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी अरविंद कांबळे, जितेंद्र बोर्डे, सय्यद निसार, राजू निकाळजे, अक्षय बनकर, अझीम वनेकर, मनोज साळवे, शेख मोहसिन इत्यादी उपस्थित होते. अरविंद कांबळे यांनी त्यांच्या मागण्यांबाबत एडीएनशी बोलताना अधिक माहिती दिली. गेल्या अनेक दिवसापासून प्रचंड अशी महागाई वाढलेली आहे. या महागाईमुळे अगोदरच कोरोनाच्या काळामध्ये लोकांचं कंबरडं मोडलेलं आहे. लोक या ठिकाणी रोजगार सापडत आहे, लोकांना रोजगार मिळत नाही, लोक बेरोजगार झालेले आहेत. त्यामध्ये शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, विद्यार्थी, कामगार, सामान्य माणूस अतिशय भयानक परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे. या सर्व लोकांवर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहिलेला नाही. परंतु या देशातलं आणि राज्यातलं निर्लज्ज सरकार दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल, CNG, LPG, खाद्यतेलाचे भाव वाढवत आहे. बजाज नगरात पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून विद्युत वाहिनीची देखभाल सुरू करण्यात आली असून त्या अंतर्गत विद्युत वाहिनीवर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या. वाळूज औद्योगिक परिसरात असलेल्या पाटोदा, वळदगाव, गंगापूर, नेहरी, बजाज नगर आदी ठिकाणी रात्री अपरात्री लाईट न जाणे यासाठी व इतर धोके टळावे याकरिता महावितरणकडून विद्युत वाहिनीच्या जवळील झाडांच्या फांद्याची कटिंग करण्यात आली. सकाळी 8:30 वाजेपासून यामुळे परिसरात लाईट बंद होती. शुक्रवारी कामगार वर्गांना साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे सकाळपासून नागरिकांना लाईट नसल्याने उकाड्याचा सामना करावा लागला. बजाज नगर परिसरात सकाळी 8:30 पासून लाईट पुरवठा बंद करण्यात आला होता. सकाळपासून परिसरात असलेल्या लाईन तारा, जळून गेलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी महावितरणच्या कर्मचारी वर्गाकडून करण्यात आली. यावेळी बजाज नगर परिसरातील कोलगेट चौक, द्वारका नगरी, जय भवानी चौक आदी परिसरातील तारेजवळील झाडांची फांद्यांची छाटणी करण्यात आली. प्रभारी सहाय्यक अभियंता RR मिरगणे यांच्यासह कर्मचारी B गव्हाणे, GS सांगळे, राठोड, आरती पाटील आदींनी काम पाहिले. एडीएनसाठी वाळूज महानगर प्रतिनिधी शिवाजी गायकवाड. बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा ADN. औरंगाबाद शहरवासियांसाठी खुशखबर. बॉम्बे बांद्रा फेमस फालुदा आईस्क्रीम हे पुन्हा एकदा आपल्या सेवेत घेऊन येत आहे स्पेशल फालुद्यांची पर्वणी. महात्मा गांधी पुतळ्याजवळ शहागंज आणि बुढी लेन गल्लीत रमजान महिन्यात खवय्यांसाठी बॉम्बे बांद्रा फेमस फालुदा आईस्क्रीमची खास पेशकश. फालुदा खास मेन्यूचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य या. औरंगाबादकरांसाठी स्पेशल फालुदा, शाही फालुदा, ड्रायफ्रूट फालुदा, बटरस्कॉच फालुदा, बॉम्बे स्पेशल फालुदा, केसर फालुदा, रोज फालुदा,
चॉकलेट फालुदा यांसह अन्य फ्लेवरमध्ये आपल्यासाठी खास विविध प्रकारचे फालुदे पार्सल सुविधेसह उपलब्ध आहेत. घरगुती आणि वैयक्तिक कार्यक्रमांच्या ऑर्डर्स स्वीकारल्या जातील. आमचा संपर्क अनवर खान 9595250250. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. औरंगाबाद महापालिकेने एक शोध 52 दरवाजांचा या कलात्मक उपक्रमाद्वारे शहरातील 52 ऐतिहासिक दरवाजांच्या प्रतिकृती बनवण्याची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला कलावंतातून उत्तम प्रतिसाद दिला. मात्र कोरोनामुळे एका वर्षाच्या कालावधीनंतर या सर्व प्रतिकृतींचे प्रदर्शन भरून बक्षीस वितरण करण्यात आले. ऐतिहासिक औरंगाबाद शहराची 52 दरवाजे म्हणून ओळख आहे. उत्कृष्ट शिल्प व वास्तुकलेचा नमुना म्हणून या दरवाजांकडे बघितले जाते. हे ऐतिहासिक दरवाजे पूर्वीच्या काळी कसे दिसत होते याचा अभ्यास करून कलाकृतींची साधारण 15 इंच उंची व समप्रमाणात लांबी व रुंदी या आकारामध्ये हुबेहूब प्रतिकृती बनविणे या स्पर्धेचे आयोजन सुमारे 1 वर्षापूर्वी करण्यात आले होते. दरवाजांचे संगोपन, संवर्धन व ऐतिहासिक प्रतिकृतींचे संकलन होऊन एका छताखाली सर्व ऐतिहासिक वास्तू पर्यटकांना पाहावयास मिळाव्यात हा या स्पर्धेमागील हेतू होता. या प्रतिकृती POP, लाकूड, C4X, पुठ्ठा, माउंटबोर्ड, धातू, मेण, दगड, मार्बल, फायबर, बांबू, काच इत्यादी माध्यमांचा वापर करून स्पर्धकांनी तयार केल्या आहेत. 52 दरवाजांतील प्रतिकृतीचे बक्षीस वितरण आणि प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, उपायुक्त संतोष टेंगरे, सांस्कृतिक कार्य अधिकारी संजीव सोनार यांच्या हस्ते करण्यात आले. दरवाजांची व शहागंज घड्याळीची उत्कृष्ट प्रतिकृती ठाणे, नागपूर, हिंगोली, जालना, बीड तथा औरंगाबाद शहरातून प्राप्त झालेल्या प्रतिकृतींमधून निवड समितीने निवड केले. यात प्रथम क्रमांक मकाई दरवाजा साकारणाऱ्या औरंगाबादच्या सुधीर शिवाजी कोकणे यांना 21,000 रुपये आणि प्रमाणपत्र. द्वितीय क्रमांकावर इस्लाम दरवाजा बनवणाऱ्या औरंगाबादचे नागेश अंबादास कानडे आणि श्रेयस सचिन ललित या दोघांना संयुक्तरित्या 15,000 रुपये आणि प्रमाणपत्र. तृतीय क्रमांकावर शहागंज घड्याळ बनवणारे औरंगाबादचे मंगेश दिनकर कायंदे आणि मकई गेट साकारणारे अनिल दयाराम सोनोने यांना प्रत्येकी 10,000 रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात आले. याशिवाय शरद नानाराव नरवडे जालना, सुभाष छत्रभूत शिंदे औरंगाबाद, सौरव किशोर माळोदे कुंभेफळ, सर्वेश संदीप वर्धावे, मानसी जगन्नाथ तुपे, अतुल नंदकुमार कुंजर, विशाल पंचटवार, शेख जमीन, अलिमुद्दीन दौलताबाद, संजय येडुबा नवगिरे औरंगाबाद, अमोल प्रभाकर सालमोठे वसमत हिंगोली यांना उत्तेजनार्थ प्रत्येकी 3,000 रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात आले. ये जो एग्जीबिशन है बहुत ही जो तो उम्दा है. इससे ये मालूम पड़ता है कि औरंगाबाद की जो तारीख़ है, औरंगाबाद की तारीख़ में जो दरवाजे और जो मुख्तलिफ़ चीज़ें जो तो तारीख़ी है, यहाँ पे उसको मॉडल के ज़रिए हमारे कलाकारों ने जो तो बहुत ही उम्दा जो तो पेश किया. मैं उनको मुबारकबाद देता हूँ और कॉरपोरेशन को भी ये जो तो उम्मीद करता हूँ ये तमाम जो तो औरंगाबाद की तारीख़ अपने कॉरपोरेशन में जो तो जमा करके ताकि आने जाने वाले जो तो देखकर हमारे औरंगाबाद की तारीख़ को ज़िंदा जो तो रखे. आज ये जो दिल्ली गेट, रंगीन गेट, मकई गेट और ख़ास तौर से जो शाहगंज की जो घड़ी जो तो बनाई गई है ये तारीख़ी जो तो घड़ी है जो आज जो तो बंद है. आज हमारा कॉरपोरेशन से जो तो गुजारिश है कि शाहगंज की घड़ी की दुरुस्ती करते हुए और रमज़ान के महीने में अलाराम के ज़रिए हमारे इफ्तार के जो रोज़दार लोग हैं उनको जो तो इसकी इत्तला दे. मैंने यहाँ पर देवदार लकड़ी से रंगीन दरवाज़ा बनाया. ये दरवाज़ा बनाने को मुझे 20 दिन लगे हैं और यहाँ पर जो 152 दरवाजे करता उसमें मैंने पार्टिसिपेट किया और मुझे यहाँ पर 3,000 रुपये का पुरस्कार मिला. मैं चाहता हूँ कि ये हमारे औरंगाबाद के जो 52 दरवाजे हैं इसका सब मॉडल तैयार करना मेरा एक संकल्प था. मिसरवाडीमध्ये अनधिकृतपणे गांजाची विक्री करणाऱ्या तस्करास सिडको पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने अटक केली असून त्याच्याकडून एक मोटरसायकलसह 4 किलो गांजा हस्तगत करण्यात आला. गुरुवारी रात्री मिसरवाडी परिसरातील जॉली बोर्ड कंपनीमध्ये येणाऱ्या रोडने मोटरसायकल स्वारास सिडको पोलिसांनी सापळा रचून पकडले. सागर छगन खंडागळे वय 24 वर्ष, धंदा मजदुरी, राहणार नारेगाव, गल्ली नंबर 9 असे आरोपीचे नाव असून त्याच्या ताब्यात असलेल्या गोणीमध्ये 4 किलो वजनाचा गांजा व होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल असा 62,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्याच्या विरोधात पोलीस ठाणे सिडको येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी पवार व विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अशोक अवचार, कैलास अन्नलदास, पोलीस हवालदार प्रकाश डोंगरे, अमोल शिंदे, स्वप्नील रत्नपारखी, विशाल सोनोने, संदीप बिलारी, सागर शिरसाट यांनी केली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास अन्नलदास हे करीत आहेत। शहर पोलीस दलाच्या पोलीस कल्याण निधीमधून चेतन चव्हाण नामक पोलीस पुत्र असलेल्या विद्यार्थ्याला शैक्षणिक मदत म्हणून 50,000 रुपयाचा धनादेश पोलीस निरीक्षक दराडे यांच्या हस्ते देऊन शुभेच्छा देण्यात आल्या। पोलीस आयुक्तालय औरंगाबाद शहर यांच्या आस्थापनेवरील अधिकारी अंमलदार यांचे पाल्यांना भारतीय अभियांत्रिकी संस्थाच्या प्रथम वर्षात सामायिक प्रवेशद्वारे प्रवेश घेतल्यावर आर्थिक मदतीची तरतूद आहे। अशा पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या पाल्यांना पोलीस कल्याण निधीमधून 1 लाख रुपये स्कॉलरशिप देण्यात येते। त्यापैकी 50,000 रुपये प्रथम वर्षाकरिता प्रवेश घेताना व उर्वरित 50,000 रुपये पुढील वर्षी प्रवेश घेतल्यानंतर धनादेशाद्वारे अदा करण्यात येते। स्कॉलरशिपची रक्कम संबंधित पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांच्या मार्फतीने दिली जाते। त्यानुसार या योजनेसाठी पात्र ठरलेले सहाय्यक फौजदार सुभाष चव्हाण यांचे सुपुत्र चेतन सुभाष चव्हाण यांना शुक्रवारी क्रांती चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणपत दराडे यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी त्यांना पुष्पगुच्छ व 50,000 रुपये यांचा चेक देऊन चेतन चव्हाण यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या। चेतन पुढील शिक्षण घेण्यासाठी बनारस हिंदू युनिव्हर्सिटी वाराणसी येथे जाणार आहे। मी फर्स्ट इयर स्टुडंट आहे IIT BHU मध्ये। मी पोलीस वेलफेअर फंडला थँक्यू म्हणेन, कारण की त्यांनी मला स्कॉलरशिप देण्यात मदत केली आणि मी सगळ्यांना थँक्यू म्हणेन, सगळे पोलीस डिपार्टमेंट, कमिशनर सर, इन्स्पेक्टर सर, मला हेड प्लॅटफॉर्म देण्यासाठी, स्कॉलरशिप देण्यासाठी आणि सतत काम करण्यासाठी। आणि मी हे पण म्हणेल की जेव्हा मी नोकरीला लागेल, जेव्हा मी मोठा होईल, तेव्हा मी वेलफेअर फंडसाठी सतत काम करेल की त्यांना पैसे पुरवेल, ज्यांनी दुसरे जे स्टुडंट आहेत त्यांना खूप मदत होईल। मुख्य अभियंता महावितरण यांना मनसेच्या वतीने शहरात होणारी लोड शेडिंग बंद करण्यात यावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले। त्यांच्या मागण्यांबाबत एडीएसोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली। कालपासून आपल्या शहरामध्ये भारनियम अचानक सुरू झालं आणि आज देखील ते भारनियम सकाळी चालू होतं आणि मुळामध्ये आज जे पत्र देण्याचं कारण आमचं असं होतं की परवाच्या दिवशी हनुमान जयंती येते, आपल्याकडे रामनवमी आहे, आपल्याकडे महावीर जयंती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि काही दिवसांतर ईद पण आहे। मग ह्या सगळ्या गोष्टी बघता ह्या महिन्याभरामध्ये सणासुदींचा हा महिना आहे आणि सरकारला एवढं देखील कळत नव्हतं का की उन्हाळ्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळी जास्त वीज लागती, याची अक्कल साधी सरकारला नव्हती। त्याच्यामुळे हे भारनियमन आमच्यावर लादलं गेलं। आता जे लोक प्रत्येक महिन्यामध्ये पैसे भरतायत, आगाऊ पैसे भरतायत, त्या लोकांवर हा एक प्रकारचा अन्याय होतोय। म्हणून आत्ता आम्ही महावितरणच्या अधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे आणि आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की हे जे भारनियमन आमच्यावर लादलं जाते ते लादलेलं आम्ही भारनियमन सहन करणार नाही। आम्ही कुठल्याही प्रकारचं भारनियमन झालेलं सहन करू शकत नाही, कारण की येत्या काही दिवसामध्ये सर्व ठिकाणी सण समारंभ आहेत आणि जर समजा सरकारला ह्या गोष्टी कळत नसतील तर सरकारच्या मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आम्हाला आंदोलन करावं लागेल, त्यांना आम्ही फिरू देणार नाही। लोड शेडिंगच्या विरोधात शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाकडून महावितरण मुख्य अभियंता यांना निवेदन देण्यात आले। त्यानंतर एडीएसोबत बोलताना त्यांच्या मागण्यांविषयी अधिक माहिती देण्यात आली। जुबली पार्क MACB मुख्य कार्यालय, यहाँ के जो एग्जीक्यूटिव ऑफिसर है, इनको औरंगाबाद शहर में जो शुरू है लोड शेडिंग, इसको तात्काल रुका है, क्योंकि ये अप्रैल महीने में बहुत सारे सन, विश्वरत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जयंती और उसके बाद पवित्र रमज़ान महीना, उसके बाद माँ ज्योतिबा फुले जयंती और ऐसे विविध सन ये अप्रैल महीने में औरंगाबाद शहर में शुरू है। और लोड शेडिंग ठीक है, हम समझ सकते हैं बिजली की कमतरता के वजह से लोड शेडिंग कर रही सरकार, कुछ आड़ी अड़चन होंगी, मगर आदरणीय शरद चंद्र जी पवार साहब का हमको आदेश है कि जन सामान्य जनता और लोगों के प्रश्न छोड़ने के लिए अपन अगर सत्ता में भी है तो निवेदन आंदोलन पब्लिक के हित में करना चाहिए। आज इसी की मांगनी को लेके जो लोड शेडिंग पूरे औरंगाबाद शहर में, महाराष्ट्र में इस महीने में, पवित्र रमज़ान महीने में शुरू है, इसको जल्द से जल्द तात्काल इसको बंद किया जाए। स्थगिति इस अप्रैल महीने में इस पे लोड शेडिंग पे स्थगिति दी जाए, ऐसा निवेदन आज हमने MACB मुख्य कार्यालय औरंगाबाद जिले को दिया है। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। विद्यापीठात कंत्राट घेण्याच्या वादातून कंत्राटदारावर जीवघेणा हल्ला,
कुलसचिव खुद्द हल्ल्यामागील सूत्रधार असल्याचा आरोप. मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेतील विद्यार्थ्यांना मानधन आणि प्रमाणपत्र द्यावे या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन. अखेर एका वर्षानंतर महापालिकेचा एक शोध नावाचे प्रदर्शन आणि बक्षीस वितरण संपन्न. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा एडीएन, औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र. औरंगाबाद शहरवासियांसाठी खुशखबर. बॉम्बे बांद्रा फेमस फालुदा आईस्क्रीम हे पुन्हा एकदा आपल्या सेवेत घेऊन येत आहे स्पेशल फालुद्यांची पर्वणी. महात्मा गांधी पुतळ्याजवळ शहागंज आणि बुढी लेन गल्लीत रमजान महिन्यात खवय्यांसाठी बॉम्बे बांद्रा फेमस फालुदा आईस्क्रीमची खास पेशकश. फालुदा खास मेन्यूचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य या. औरंगाबादकरांसाठी स्पेशल फालुदा, शाही फालुदा, ड्रायफ्रूट फालुदा, बटरस्कॉच फालुदा, बॉम्बे स्पेशल फालुदा, केसर फालुदा, रोज फालुदा, चॉकलेट फालुदा यांसह अन्य फ्लेवरमध्ये आपल्यासाठी खास विविध प्रकारचे फालुदे पार्सल सुविधेसह उपलब्ध आहेत. घरगुती आणि वैयक्तिक कार्यक्रमांच्या ऑर्डर्स स्वीकारल्या जातील. आमचा संपर्क अनवर खान 9595250250.